नमस्कार. ह्युमन राईट्स अधिकारी राजन भोसले बोलतोय मी. सांगली जिल्ह्यातील कुपवाडा गावामध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय, म्हणजे ह्या समाजाला काळीमा फासणारी घटना तिथे घडलेली आहे. सीमा भागातील मराठी माणूस उदरनिर्वाहासाठी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ या गावचे दाम्पत्य उदरनिर्वाहासाठी सांगली कुपवाडा येथे राहतात. मोलमजुरी करतात, गौंडी कामासाठी तिथे गेलेला असतात. त्यांचा शेजारी फारुख शेख वारंवार त्यांना त्रास देत असते, पण गरीब बापडे हे काही तक्रार करत नाहीत. त्याच्या विरोधात कुठेही सांगतसुद्धा नाहीत. कितीही त्रास दिला तरी त्यांच्या तोंडातनं ब्रह्म निघत नाही. याचाच फायदा तो नराधम घेतो आणि एक दिवशी सकाळी पहाटे पाणी तापवण्यासाठी बसलेल्या त्या तरुणाला हातोडीने वार करतो. किती निर्दयी माणूस आहे बघा हा. हातोडीने वार करतो आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीला पोटामध्ये चाकू घालून जागीच ठार मारतो. त्याला धैर्य कसं झालं असेल 2 जीवाला मारण्याचा आणि त्यांच्या मुलांना अनाथ करण्याचा. अशा क्रूर माणसाला महाराष्ट्र शासनानं कठोर अशी शिक्षा केली पाहिजे. सीमा भागातील मराठी माणूस आहे फडणवीस साहेब, वारंवार तुम्ही सांगता सीमावासी मराठी माणसाशी तुम्ही पाठीशी आहात, पाठिंबा देताय म्हणून सांगताय. आता सीमा भागातील मराठी माणूस आतुरतेने वाट पाहत आहे की महाराष्ट्र सरकार या सीमा भागातील मराठी माणसाशी कितपत पाठीशी असतं. ते 2 त्यांचे लहानगे मुलं आहेत, त्यांच्या पुढच्या भविष्याची काळजी काय. यासाठी सरकारनं त्यांच्याकडनं जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे. शक्यतो होईल तेवढी मदत केली पाहिजे आणि त्या फारुख शेखसारख्या क्रूर नराधमाला होईल तेवढी शिक्षा, जास्तीत जास्त शिक्षा करणं गरजेचं आहे. कारण कुणावरही असू दे, सीमा भागातला असू दे, कुठला असू दे, कुठल्याही माणसावर असा क्रूर हल्ला होता कामा नये. त्यासाठी एक QR कोड त्यांनी पाठवलेला आहे. त्या मुलांच्या जोपासनासाठी समाजातील जे दानी लोक आहेत त्यांनी आपल्या सरळ रस्त्याने मदत करावं आणि त्या बालकांना, मुलांना सहकार्य करावं असं विनंती करतो. आणि उद्या 11 वाजता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरदार किलो इथून मुक मोर्चा होणार आहे आणि त्यासाठी आम्ही, आमचे सहकारी कार्यकर्ते सगळे उपस्थित राहणार आहोत. तुम्ही पण या आणि ह्या नराधमाला होईल तेवढी शिक्षा होण्यासाठी मदत करा. नमस्कार. मी सुनीता सुभेदार, मानव अधिकार महिला जिल्हा अध्यक्ष. 15 ऑगस्ट दिवशी सांगलीमध्ये जी घटना घडली, आपल्या सीमा भागातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावामध्ये दाम्पत्य केसरेकर हे उदरनिर्वाहासाठी सांगलीमध्ये गेले होते. त्यांचा कोणताही वादविवाह नाही, काही नसताना बाजूला फारुख शेख नावाच्या नराधमाने मोहन केसरेकर यांच्या डोक्यामध्ये जोरात हातोडीने घाव घालून त्यांची हत्या केली. त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी गेली. पत्नीच्याही पोटामध्ये चाकूनी घुपसून त्यांचीही हत्या करण्यात आली. त्या दोघंही त्यामध्ये मृत झालेत. त्यांना 2 अपत्य आहेत. त्या अपत्यांना दोघांनाही न्याय मिळवून द्यावं आणि त्यांच्यावरती जे अन्याय झाला आहे त्या अन्यायाला आपण सर्वजण मिळून उद्या सरदार हायस्कूल येथे 11 वाजता मूक मोर्चा काढण्याचं ठरवलेले आहे. धन्यवाद. मी जायलोय, तुम्ही पण या.